राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे अचानक चक्कर येऊन बेशुद्ध झाले। त्यांना टेंभुर्णी येथील मार्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। यामुळे डॉक्टरांची चांगलीच धावपळ उडाली। यावेळी योग्य उपचार मिळाल्याने ते तब्बल 1 तासाने शुद्धीवर आले। ही घटना रविवार रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। याबाबत मिळालेली माहिती अशी की जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे आपल्या इनोवा गाडीने इंदापूर तालुक्यातील कांदरगाव येथे नातेवाईक युवराज पाटील यांच्या अंत्यविधीसाठी गेले होते। त्यांचा अंत्यविधी उरकून ते परत निघाले असता त्यांना गाडीतच चक्कर आली व ते बेशुद्ध झाले। गाडीच्या चालकाने त्यांना तातडीने टेंभुर्णी येथील मार्श हॉस्पिटल येथे दाखल केले। येथील डॉक्टर राहुल पाटील व डॉक्टर मुक्ताराम साठे यांनी तातडीच्या तपासण्या करून उपचार सुरू केले। तेव्हा साठे तब्बल 1 तासाने हळूहळू शुद्धीवर येऊ लागले व ते पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर त्यांना सोलापूर येथील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रभाकर यांच्याकडे पाठवण्यात आलं।